गेले विसरून खऱ्या देवा, आम्ही खऱ्या देवाला विसरून गेलो. बरोबर. जर भगवंत एक आहे, लक्षात घ्या, भगवंत किती आहे? एक आहे. मग या अनेक देवाचे हे आहेत आपल्याला देव दिसतात, मग ते कोण आहे? कोण आहे? तांब्याचे बावले देव मिळणं मग सोपं आहे आणि देव मिळणं पण अवघड आहे. सोपं असतं तर सर्वांनाच भेटलं असतं, नाही का? बरोबर. मग अवघड पण आहे, सोपं पण आहे. पण सोपं कधी होणार? ज्यावेळेस आपण आपल्या मनाने न जाता आपण संतांचे बोट धरून जर गेलो तरच आपल्याला ते भगवंतापर्यंत पोहोचवतात. मग किती वेळ लागतो? किती वेळ लागतो? चला, भगवंत भेटायला किती वेळ लागतो? हा, 1 वर्ष, 1 महिना, 6 महिने, 12 वर्ष सब करावं लागतं? नाही ना. संतांनी काय सांगितलं अभंगामध्ये? आपणासारखी करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. कसं सांगितलंय? 2 समय आहे. किती? 2. एक पेटवली, दुसरी पेटवली, आणि तुम्हाला विचारलं पहिली कोणती आणि दुसरी कोणती, नाही कळेल का? नाही कळणार. तसं सद्गुरू आपल्याला त्यांच्या सारखा करून घेतात. अभंगाचे दुसरे चरित्र. अपना सारंगे करती तात्काळ, अपना सारंगे करती तात्काळ, अपना सारंगे करती, अपना सारंगे करती तात्काळ, अपना सारंगे करती तात्काळ, अपना सारंगे अपना सारखी करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. ज्यावेळेस आपण साधक ह्या दशेमध्ये येतो, सद्गुरूंना शरण जातो, आणि सद्गुरूंना शरण गेल्यानंतर काय होतं? साधुबोध झाला, तो निरोनिया ठेला, ठाई अनुभव, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, समाप्ते झाले जयश्री. काय होतं? आपलं तिथेच अस्तित्व संपुष्टामध्ये येतं आणि सद्गुरू आपल्याला आपल्या सुस्वरूपाची ओळख करून देतात. मग आता भगवंत एक सांगितलाय, या विश्वाचा भगवंत एक सांगितलाय. किती? एक. मग हे बाकीचे जे दिसतात ते सर्व अवतार आहेत. काय सांगितलं? अवतार आहेत. आता आपण कुठे कामाला असतो, मोठमोठ्या कंपनीमध्ये कामाला असतो, बरोबर? तर ज्यावेळेस आपण कामाला लागतो, आपली 25, 30, 40 वर्ष सर्व्हिस करतो आणि आपण रिटायर होतो, बरोबर? रिटायर झाल्यावर तुमची सही चालेल का? नाही चालणार ना. ज्यावेळेस तुम्ही त्या पदावर असता त्यावेळेस बॉडीगार्ड त्यांची सह्या घ्यायला मागे पुढे सर्व फिरत असतात, बरोबर ना? पण रिटायर झाल्यावर तसं एकदा का अवतार कार्य पूर्ण झालं तर ती शक्ती तत्वरूपाने या पृथ्वीतलावर या विश्वामध्ये राहते आणि परत भगवंताच्या शक्तीमध्ये ती शक्ती विलीन होते. पण तत्वरूपाने ती आपल्याला दिसत नाही पण असते, बरोबर? मग भगवंत एक आहे, मग त्याची नावं किती असतील? एक असेल की अनेक? बरोबर, एकच असेल ना. कुणाला वाटतं अनेक आहेत? एकच. भगवंत एक, नाम एक. त्याला नाव नाहीये, त्याला नाम आहे, बरोबर? आणि ते नाम कुणाकडे भेटतं मग सांगा? संतांकडे, बरोबर?
आता सांगा, संतांकडे भेटतं का बुवा लोकांकडे भेटतं? संतांकडे. संतांकडे, बरोबर. कारण का संत कुणाला म्हणायचं ते ताईंनी मगाशी सांगितलं. कारण संत ही पदवी ज्ञानाला आहे, बरोबर. जी अनादिकालाची गुरु शिष्य परंपरा आहे, जी अनादिकालाची गुरु शिष्य परंपरा आहे, आणि त्या गुरु शिष्य परंपरेनं गुरुकडून शिष्याकडे